ओके, हॅलो स्टुडंट्स, वन्स अगेन वार्म वेलकम टू द रँकर बॅच. तर या ठिकाणी आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे एमसीक्यू कव्हर अप करत आहोत. तर क्वेश्चन नंबर 19 पर्यंतचा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, यू ऑलरेडी नो दॅट. तर क्वेश्चन नंबर 20 तुमच्या स्क्रीनवर आहे आणि याचा आन्सर सांगितलंय फर्स्ट ऑफ ऑल यस भावना निगम, ऑप्शन नंबर सी. ओके, देखेंगे इसका आंसर क्या है. ऑप्शन नंबर सी आता है या फिर ऑप्शन नंबर और कुछ आता है. तो क्वेश्चन नंबर 20 यहाँ पर मैं लिखता हूँ. चला बघा, इन अ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजे तुम्हाला माहित आहे, यालाच आपण म्हणतो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्टँडिंग वेव्ह. बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए चेक करूया. इन ईच टाइम पिरियड all particles come to rest twice simultaneously. In each time period all particles come to rest twice simultaneously. Okay, त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे in each time period all particles come to rest once simultaneously. Okay, all the particles never remains at a rest simultaneously, and all the particles never remains at rest. All the particles never remain at rest. All the particles never remain at rest simultaneously. Okay, याचा आन्सर काय येईल सांगा बरं. भावनानी सांगितलंय ऑप्शन नंबर सी. एक मिनिट. येस, इन अ स्टेशनरी वेव्ह हाच एमसीक्यू आहे. अच्छा भावना, ऑप्शन नंबर डी, ऑल द पार्टिकल्स नेवर रिमेन ॲट रेस्ट. ऑल द पार्टिकल्स नेवर रिमेन ॲट रेस्ट. काय येईल याचा आन्सर सांगा बरं. येस, फक्त एक विद्यार्थी आन्सर देतोय, बाकीचे विद्यार्थी येस बी फास्ट. ओके 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 ठीक आहे. स्नेहल ऑप्शन नंबर सी. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नंबर सी आन्सर वाटतंय, बट जर ऑप्शन नंबर ए चा विचार केला तर ते ऑप्शन जास्त करेक्ट आहे. इन ईच टाइम पिरियड ऑल पार्टिकल्स कम टू रेस्ट ट्वाइस सायमल्टेनियसली. बघा, या ठिकाणी आपण स्टेशनरी वेव्हचा विचार केला. या ठिकाणी हा इन ईच टाइम पिरियड ऑल पार्टिकल्स कम टू रेस्ट ट्वाइस, म्हणजे या ठिकाणी काय होतं, नोड आणि यस म्हणजे बघा, आता हा पार्टिकल इथं आहे, समजा इथून इथं आला असं, तर 1 आणि 2 म्हणजे प्रत्येक पिरियड मध्ये तो 2 वेळेस काय होतो, रेस्ट कंडिशनला येतो. आता ऑप्शन नंबर सी बघा, ऑल द पार्टिकल्स नेव्हर रिमेन ॲट अ रेस्ट सायमल्टेनियसली. बरोबर आहे, बट सायमल्टेनियसली शब्द वापरला त्याने. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ऑल द पार्टिकल्स नेव्हर रिमेन्स ॲट द रेस्ट. आता सगळेच पार्टिकल्स रेस्टला नसू शकतात ना. बरोबर, ऑल द पार्टिकल्स नेव्हर रिमेन ॲट अ रेस्ट. आता याचं जे आन्सर आहे बघा, ऑप्शन नंबर सी पण आहे करेक्ट, ऑप्शन नंबर डी पण करेक्ट आहे आणि ऑप्शन नंबर ए पण करेक्ट आहे. बट एक्झाम मध्ये तुम्हाला असं विचारलं जाणार नाही, याच्यापैकीच एखादं ऑप्शन तुम्हाला दिलं जाईल. येथे इलेक्शन मध्ये या तिघापैकी तुम्हाला एक आन्सर सिलेक्ट करायचं, तिन्ही पण ऑप्शन करेक्ट आहेत. ओके, बुक मध्ये थोडंसं या ठिकाणी क्वेश्चन मध्ये ऑप्शन त्यांनी सेम दिलेले आहे. त्यांनी ऑल ऑफ द ए बी सी द्यायला पाहिजे होतं किंवा ए सी डी द्यायला पाहिजे होतं. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. ओके, समजलंय सर्वांना. ऑप्शन नंबर सी पण करेक्ट आहे, डी पण करेक्ट आहे आणि ए पण करेक्ट आहे, कारण स्टेशनरी वेव्ह मध्ये या तिन्ही पण कंडिशन होतात. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. Which of the properties makes a difference between progressive and the stationary wave? Question number 21. Okay, try to solve it. Which of the properties makes a difference between the progressive wave and the stationary wave? Amplitude, frequency, propagation of energy and phase of the wave. बघा बरं, आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघा अशी असते. ओके, स्टेशनरी वेव्ह आहे, स्टेशनरी वेव्ह बघा अशी असते. मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? अँप्लिट्यूड नाही यार, अँप्लिट्यूड सेम असू शकतं,
बरोबर आहे, म्हणजे हा डिफरन्स येणार नाही. ओके, त्याच्या फ्रिक्वेन्सी बी सेम असू शकते ना, नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद ते पण सेम असू शकतो. प्रोपोगेशन ऑफ एनर्जी आणि फेज ऑफ द वेव्ह पण सेम असू शकतो. ओके, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट बघा, हा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे फेज असतो. ओके, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होते का मेन पोझिशन पासून स्टार्ट होते, म्हणजे या ठिकाणी याचा आन्सर काय येईल? यस, प्रोपोगेशन ऑफ एनर्जी. यस वैष्णवी, दॅट्स करेक्ट आन्सर, प्रोपोगेशन ऑफ एनर्जी. कारण की बघा या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एनर्जीचं प्रोपोगेशन झालंय आणि या स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जीचं प्रोपोगेशन काय आहे? एनर्जी प्रोपोगेशन किंवा एनर्जी ट्रान्सफर म्हणूया आपण. एनर्जी प्रोपोगेशन काय आहे? या ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी एनर्जी प्रोपोगेशन नॉट 0. एनर्जी ओके, प्रोपोगेशन नॉट 0. लक्षामध्ये. So this is the difference between the progressive wave and the stationary wave. Okay, so option number C को ताला लगाया जाए. That is the correct answer. Then उसके बाद क्वेश्चन नंबर भैया 22 आपकी स्क्रीन पर है. ये भी बहुत इजी क्वेश्चन है. Okay, question number 22. Try to solve it. The energy is not transformed in the following. ट्रांसफॉर्म नहीं होगी. यस, जाहिर सी बात है. यस, स्टेशनरी वेव. अभी अभी मैंने आपको बताया है, इसका आंसर है डायरेक्टली आग बंद करिए और ऑप्शन नंबर डी को ताला लगाइए, आपका आंसर सही आएगा. स्टेशनरी वेव. यस, लक्षामध्ये. यस, भावना साऊंड वेव कसं काय? साऊंड वेव मध्ये तर एनर्जी ट्रान्सफर होते ना, कारण आता माझा आवाज तुमच्यापर्यंत कसं काय आलाय? हा, यस, बरोबर आहे, करेक्ट, बाय मिस्टेक झालं. ओके, चालतंय. लक्षामध्ये. ओके, स्टेशनरी वेव्ह इज द करेक्ट आन्सर, कारण की स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जीचं प्रोपोगेशन होत नाहीये. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा बरं काय आहे क्वेश्चन नंबर 23. amplitude of vibration in a stationary wave is. amplitude of vibration in a stationary wave is. बघा, मॅक्झिमम ऍट द नोड असतं का? आता ही स्टेशनरी वेव्ह आहे. हा, एकदम इझी आन्सर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं नोड कुठं असतं आणि अँटी नोड कुठं फॉर्म होतो. ओके, कोणत्या पॉइंटला नोड म्हणायचं आणि कोणत्या पॉइंटला अँटी नोड म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. यस, अँड आय वॉन्ट दिस टाइम फ्रॉम द गर्ल्स. अच्छा विठ्ठल, वा, व्हेरी गुड. यस, भावना, व्हेरी गुड. कुठं असतं? amplitude of vibration in stationary wave. Yes, it is a 0 at the node. बघा, हा जो पॉइंट असतो याला म्हणायचं अँटी नोड आणि हा जो पॉइंट असतो याला म्हणायचं नोड. आहेत ना मध्ये? हा जो पॉइंट असतो याला म्हणायचं अँटी नोड, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेस वाला पॉइंट, आणि हा जो मिनिमम डिस्प्लेसमेंट वाला पॉइंट आहे याला म्हणायचं नोड म्हणायचं. लक्षामध्ये. तर अँप्लिट्यूड बघा कुठं 0 असतं? नोडला 0 असतो, आणि मॅक्झिमम ऍट द नोड म्हणले का त्यांनी? म्हणलंय. तर मॅक्झिमम ऍट नोड म्हणलंय, तर ही आन्सर चुकीचं आहे. ओके, गॉट दिस. हा, 1 मिनिट व्हिडिओला थोडं पॉज करतो मी, रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. हे लक्षात आलंय का क्वेश्चन नंबर 23 चं? अरे काहीच नसतं. हो का, अँटीनोडला काय असतं? जे अँप्लिट्यूड असतं ना मॅक्झिमम असतं. बघा, अँटीनोडला मॅक्झिमम असतं. या ठिकाणी दिले का मॅक्झिमम ऍट द अँटीनोड असा ऑप्शन दिले का? नाहीये. बरोबर आहे, म्हणजे 0 ऍट द नोड ऑप्शन करेक्ट आहे. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 24 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा क्वेश्चन नंबर 24 काय आहे? ओके, node is that point in a longitudinal stationary wave where pressure. अच्छा, नोडला प्रेशर काय असतं रे? ओके, प्रेशर काय असतं नोडला? Yes, and the first answer is given by the Bhavna. Okay, yes, that's correct. Difference is maximum. Is maximum असतो का? Is minimum असतो का? Difference is minimum असतो का? काय असतं? 24th A. Okay, node is that point in a longitudinal stationary wave where pressure
डिफरन्स इज मॅक्सिमम. तर या ठिकाणी समजा आपण प्रेशर डिफरन्स फाइंड आउट केला तर नोडला काय असतो, प्रेशर डिफरन्स काय असतो, मॅक्सिमम असतं. आलं लक्षामध्ये? हा ओके, आलं लक्षामध्ये. डायरेक्टली आता याला लक्षात ठेवा, डिफरन्स इज मॅक्सिमम असतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर ओके. हा तर या ठिकाणी बघा पुढचा क्वेश्चन आहे न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 25. तर बघा काय आहे क्वेश्चन नंबर 25. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज्ड ऑर्गन पाईप इज. अच्छा, एक क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे. तर या ठिकाणी आपण क्लोज ऑर्गन पाईपचे डायग्राम ड्रॉ करूया. ओके, हा क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे आणि त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज आहे. ओके, द फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड ओव्हरटोन इज. अच्छा, त्यांनी आपल्याला सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितलंय. तर सर्वात पहिले तुम्हाला माहित पाहिजे हार्मोनिक्स म्हणजे काय आणि ओव्हरटोन म्हणजे काय. ओके, एका मिनिटामध्ये सांगतो हार्मोनिक्स म्हणजे काय असतं आणि ओव्हरटोन म्हणजे काय असतं. बघा, हार्मोनिक्स म्हणजे काय असतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n असेल तर या ठिकाणी काय असतं, हार्मोनिक्स म्हणजे फर्स्ट हार्मोनिक काय येईल, फर्स्ट हार्मोनिकलाच म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणायचं. ओके, तर फर्स्ट हार्मोनिक काय येतं, n येतं. सेकंड हार्मोनिक काय येतं, ट्वाइस n येतं. त्याच्यानंतर थर्ड हार्मोनिक काय येतं, थ्राइस n येतं. फोर्थ हार्मोनिक काय येतं, 4 टाइम्स n येतं. म्हणजे 1 2 3 4 असं लास्ट पर्यंत. याला आपण म्हणतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज इज कॉल्ड एज द हार्मोनिक्स. आणि ओव्हरटोन म्हणजे काय असते, ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहे का. येस, ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी जी असते ती त्या बॉडीमध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट आहे का, याला म्हणायचं ओव्हरटोन म्हणायचं. तर बघा या ठिकाणी आता जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते यालाच आपण फर्स्ट हार्मोनिक म्हणत असतो, तर याला म्हणायचं टोन म्हणायचं. आणि सेकंड बघा, सेकंड जी ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते. ओके, तर आता पाईप समजा एका एंडला क्लोज असेल, बरोबर आहे, म्हणजे क्लोज ऑर्गन पाईप याला आपण म्हणतोय. म्हणजे एका एंडला क्लोज असेल तर त्याला आपण म्हणतो क्लोज आणि दोन एंडला ओपन असेल तर त्याला म्हणतो आपण ओपन ऑर्गन पाईप. ओके, तर या ठिकाणी बघा पहिली जी फ्रिक्वेन्सी असते याच्यामध्ये n असते आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 3n असते, त्याच्यानंतर 5n असते आणि त्याच्यानंतर 7n असते. तर या फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट आहेत कशामध्ये, या क्लोज ऑर्गन पाईप मध्ये. तर हे झालं बघा तुमचं फर्स्ट काय झालं, येस, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, यालाच म्हणायचं फर्स्ट हार्मोनिक्स. आणि याला थर्ड हार्मोनिक्स म्हणायचं, बट सेकंड काय म्हणायचं, सॉरी फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं. आता हे झालं तुमचं टोन. त्याच्यानंतर हे झालं ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी कोणकोणत्या प्रेझेंट आहेत, ही फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन किती आहे बघा, 5n आहे. ओके, तर या ठिकाणी काय येईल मग, सेकंड ओव्हरटोन इक्वल्स टू 5n. लक्षात आलं का रे, 5n कसं काय घेतलं, तर 5 into n किती आहे, 50 आहे. 5 वजा 25, तर या ठिकाणी 250. ओके, 250 मीन्स ऑप्शन नंबर डी को तालाला घ्यायचे. आलं लक्षामध्ये. येस, काही स्टुडंटनी आन्सर फाइंड आउट केलंय. 25 ए नाही, 25 ए नाही येणार, 25 काय येईल, डी येईल. बघा, कन्फ्यूज होऊ नका. हार्मोनिक्स म्हणजे काय असतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, फर्स्ट हार्मोनिक्स म्हणायचं आणि याला टोन म्हणायचं. ओके, बघा या ठिकाणी तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघा, एन म्हणजे काय असतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतं, याला फर्स्ट हार्मोनिक्स म्हणा आणि याला समजा तुम्ही काय म्हणा, टोन म्हणा. ओव्हरटोन नाही, याला टोन म्हणा. आणि जे समजा सेकंड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते मग ती असो का नाही प्रेझेंट. ओके, तर सेकंड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे, याच्यामध्ये 3n आहे. त्याच्यानंतर थर्ड किती आहे, येस 5n आहे. लक्षामध्ये. ओके, अगेन एक्सप्लेन करूया. बरं ठीक आहे, हार्मोनिक्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे जेवढे इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतात त्याला म्हणायचं हार्मोनिक्स. म्हणजे त्या ऑर्गन पाईप मध्ये प्रेझेंट असो का नसतो काही घेणं नाही. म्हणजे n, 2n, 3n, 4n, 5n, 6n, 7n, 8n, 9n, 10n असं इंटिग्रल मल्टिपल ऑफ द. ओके, म्हणजे 1 पासून ते लास्ट इन्फिनिटी पर्यंतच्या. त्याच्यात ओव्हरटोन कशाला म्हणायचं बघा, पहिल्यांदा असं टोन. टोन कशाला म्हणायचं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, टोन म्हणतो. म्हणजे पहिली सोडून द्या. मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी किती प्रेझेंट आहे याच्यानंतर, 3n आहे. आपण जेव्हा क्लोज्ड पाईपची जेव्हा आपण गोष्ट करूया, क्लोज पाईपची जेव्हा आपण गोष्ट करूया त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी किती प्रेझेंट आहे, फर्स्ट फंडामेंटल सोडून 3n आहे.
सेकंड किती आहे 5n आहे, म्हणजे हे झालं फर्स्ट हार्मोनिक्स फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन किती झालं 5n, म्हणजे सेकंड ओव्हरटोन काय आलेला आहे 5n आलेला आहे. 5 × 50 करा. आलं लक्षामध्ये? येस. ओके. याच्यानंतर बघा आता याच एक्झाम्पल मध्ये समजा त्यांनी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली असती बघा. आता याच एक्झाम्पल मध्ये इकडे मी सॉल्व्ह करतो. त्यांनी फ्रिक्वेन्सी समजा दिली आपल्याला 70 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि ही कोणती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. आणि त्यांनी समजा आपल्याला म्हणलं असतं फाइंड आउट द थर्ड हार्मोनिक्स. ओके, थर्ड हार्मोनिक्स. तर थर्ड हार्मोनिक्स म्हणजे काय येतं 3n येतं. येते का लक्षामध्ये? ओके, तर या ठिकाणी थर्ड हार्मोनिक्स बघा काय येतं, मी इथं फाइंड आउट करतो. थर्ड हार्मोनिक्स म्हणजे 3n, तर 3 × 70 7 × 21, तर याला 210. आणि त्याच्यानंतर या एक्झाम्पल मध्ये समजा त्यांनी जर आपल्याला या एक्झाम्पल मध्ये म्हणलं काय फाइंड आउट करा, थर्ड ओव्हरटोन फाइंड आउट करा. तर थर्ड ओव्हरटोन म्हणजे ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी बघा, हे झालं टोन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n. त्याच्यानंतर हे फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन आणि थर्ड ओव्हरटोन म्हणजे येस थर्ड ओव्हरटोन म्हणजे किती झालेलं आहे ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी थर्डला किती आहे विच इज इक्वल टू 7n आहे. तर 7 × या ठिकाणी किती आलेला आहे यस 70 आलेला आहे. 7 × 49 म्हणजे 490 हर्ट्झ ही काय आहे थर्ड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे. येस, समजले सर्वांना? आता हार्मोनिक्स म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ओव्हरटोन म्हणजे ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. पहिली सोडून द्यायची, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला टोन म्हणायचं आणि फंडामेंटल नंतर जी ऍक्च्युअल प्रेझेंट आहे त्याला फर्स्ट म्हणायचं. या ठिकाणी 3n आहे, त्याच्यानंतर 5n ला सेकंड, 7n ला थर्ड, 9n ला फोर्थ, असं. ओके, आलं लक्षामध्ये? येस. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 26 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 26 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 26, फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज्ड पाईप इफ द लेंथ ऑफ द एअर कॉलम इज. अच्छा, आपल्याला त्यांनी काय विचारलंय बघा, n फाइंड आउट करायचं आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. त्यांनी आपल्याला l दिलेला आहे, l किती आहे 42 मीटर आहे. त्याच्यानंतर स्पीड ऑफ साऊंड. ओके, स्पीड ऑफ साऊंड म्हणजे काय असतं v असतं. ओके, v किती दिलेला आहे 332 मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. आणि पाईप कसा आहे क्लोज्ड आहे. क्लोज्ड म्हणजे इट इज ओपन टू द वन एंड असतं. आलं लक्षामध्ये? 26 ए. यस भावना, व्हेरी गुड, दॅट्स करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी बघा याचा जो फॉर्म्युला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा n इक्वल्स टू असतं v/4l असतं. ओके, तर v ची व्हॅल्यू किती आहे 332/4 इंटू l ची किंमत किती आहे 42 आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करा बरं, किती येतं बघा. किती येतं हे वर 332 ऍज इट इज लिहितो, 332 वरचा ऍज इट इज. त्याच्यानंतर याचं खाली मल्टिप्लिकेशन करा, 4 2 8 4 1 16. तुम्हाला पाढे मराठीत म्हणलं तर चालतील का इंग्लिश मध्येच पाहिजे? येस सचिन, करेक्ट, मराठीत चालतील ना पाढे? येस. ओके, तर त्याच्यानंतर समजा याचं आपण डिवायडेशन केलं तर बघा याचं डिवायडेशन येतं नियरली इक्वल्स टू 2 पॉईंट समथिंग येतं. येते लक्षामध्ये? याचं जे डिवायडेशन आहे ते 2 पॉईंट समथिंग येतं. तर 2 पॉईंट समथिंग येतं म्हणजे किती आहे 2 हर्ट्झ आहे. ओके, तर याचं डिवायडेशन नियरली इक्वल्स टू 2 येतं हर्ट्झ येतं. तुम्ही याचं डिवायडेशन करून बघा. ओके, तर सो आन्सर विल बी द ऑप्शन नंबर ए. येस, नियर अबाउट 2 येतं. येस, करेक्ट. सो 2 हर्ट्झ इज द फ्रिक्वेन्सी. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचा कॉपी करून घ्यायचा राहिलाय, तर याला काय करतो मी पॉज करतो व्हिडिओला आणि क्वेश्चन 1 मिनिटामध्ये कॉपी करून घेतो. हा, सो फ्रेंड्स या ठिकाणी बघा त्याच्यानंतरचा पुढचा MCQ आहे क्वेश्चन नंबर 27. सो इट इज ऑन द बीट. ओके, क्वेश्चन नंबर 27. तर बघा, बीट्स आर प्रोड्युस्ड ड्यू टू. कशामुळे होतं बीट्स, कशामुळे प्रोड्यूस होतात? बीट्स म्हणजे काय असतं बघा, तर सेम अँप्लिट्यूड असतं बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असतात. जेव्हा दोन वेव्हचं सुपर इम्पोजिशन होतं, इंटरफरन्स होतो, बरोबर आहे. जर समजा दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सी मध्ये स्लाइटली डिफरन्स असेल तर त्या ठिकाणी बीट प्रोड्यूस होतो. येस, वैष्णवी, भावना, दॅट्स करेक्ट आन्सर. बीट्स आर प्रोड्यूस ड्यू टू द सुपर पोजिशन ऑफ द वेव्स. ओके, येस, श्रावणी, करेक्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 27 आन्सर समजले तुम्हाला?
कशामुळे प्रोड्यूस होतात? सुपरपोजिशन ऑफ द वेव्हमुळे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 28. ओके, सांगा बरं क्वेश्चन नंबर 28 चा आन्सर काय येईल? 28 चा बी. ओके, चला पाहूया काय येतं 28 चं. बघा या ठिकाणी when two sound waves, okay, when two sound waves are superimposed, beats are produced when they have, नाही डिफरंट वेलोसिटीज नाही येऊ शकत. ऑप्शन नंबर बी नाही येऊ शकत. यस विठ्ठल, दॅट्स करेक्ट. ओके, डिफरंट अँप्लिट्यूड आणि फेजेस असू शकतात किंवा नसू शकतात हे कंपल्सरी नाही. डिफरंट फेजेस नसतील पण एखाद्या वेळेस, बट डिफरंट फ्रिक्वेन्सीज पाहिजे. लक्षामध्ये बीट कधी प्रोड्यूस होतात? जेव्हा त्याच्यामध्ये N1 मायनस N2 येईल. ओके, N1 मायनस N2 हा नेव्हर झिरो असेल, म्हणजे स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असेल तेव्हाच काय होतात? बीट फॉर्म होतात. एवढं लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी डिफरंट फ्रिक्वेन्सीज आन्सर आहे क्वेश्चन नंबर 28 चा. येस. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 29 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 29. The number of beats produced per second by the two tuning fork when sound together is, म्हणजे या ठिकाणी बघा नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड म्हणजे N1 मायनस N2 दिलाय, बरोबर आहे. एक मिनिट, हा याले का लक्षामध्ये, म्हणजे नंबर ऑफ बीट्स N1 मायनस N2 किती दिलेला आहे? 4 दिलेला आहे. इफ वन ऑफ देम हॅज अ फ्रिक्वेन्सी, अच्छा समजा दोघांपैकी एक फ्रिक्वेन्सी, आता या ठिकाणी दोघांपैकी एक फ्रिक्वेन्सी N1 ची आहे का N2 ची आपल्याला माहित आहे का? नाही. ओके, इथे लक्षामध्ये म्हणजे एकाची फ्रिक्वेन्सी समजा 250 असेल तर फ्रिक्वेन्सी ऑफ द कॅन नॉट बी मोर दॅन, तर दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता ही N1 आहे का N2 आहे आपल्याला माहित नाहीये. ओके, एकाची फ्रिक्वेन्सी N1 और N2 किती आहे? 250 हर्ट्ज. म्हणजे मी असं करू शकतो की या ठिकाणी बघा N1 मायनस 4 विच इज इक्वल्स टू 250 तर असेल, बरोबर आहे, किंवा N1 प्लस 4 विच इज इक्वल्स टू 250 असेल. याने लक्षामध्ये, अरे N1 मायनस 4 म्हणजे एक तर N1 मायनस 4 250 असेल किंवा N1 प्लस 4 किती असेल, किंवा N प्लस 4 किती असेल. आता 1 ला विसरून जा, आता 1 आहे का सेकंड आहे आपल्याला काहीच माहित नाही. त्याच्यामुळे मी असं घेऊ शकतो N मायनस 4 इक्वल्स टू 250 आणि N प्लस 4 इक्वल्स टू 250, एकदा प्लस आणि एकदा मायनस. ओके, बघा आता हे N1 जर असेल तर काय येणार आहे? N2 मायनस येणार आहे, बरोबर आहे, आणि मायनस N2 असेल तर 4 प्लस N1 येणार आहे, बरोबर आहे. अरे हे बघा N1 इक्वल्स टू काय येणार आहे? ही 4 प्लस N2 येणार आहे, पण N1 आहे का N2 आपल्याला माहिती आहे का? नाही. त्याच्यामुळे एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं, म्हणजे N1 मायनस 4 इक्वल्स टू 250 और N प्लस 4 इक्वल्स टू 250. ओके, तर बघा N ची व्हॅल्यू किती येते? 4 पलीकडे गेले तर 250 प्लस 4 म्हणजे हे आलं 254, 254 और या ठिकाणी N इक्वल्स टू काय आलेला आहे? N इक्वल्स टू 250 मायनस 4 मीन्स 246 आलेला आहे. तर बघा याच्यामध्ये ऑप्शन कोणता आहे? यस 246 आहे, म्हणजे 246 आलेला आहे. म्हणजे आता बघा हे 250 म्हणजे काय आहे? N2 आहे, येथे नाही N1 आहे. येते का लक्षामध्ये? हे जे N1 आहे ते 250 आहे कारण मोठी फ्रिक्वेन्सी आहे, आणि N2 छोटी आहे तर हे 246 आहे. दोघांचा मायनस घेतला आपण तर 4 येतं. लक्षामध्ये? ओके, सो 246 इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर 1 होता लगायचा आहे. येस, आलं लक्षामध्ये? का रिपीट करू एकदा? येस. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. क्वेश्चन नंबर 30 चं काय येईल? टू ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सीज. अच्छा, 2 ट्युनिंग फोर्क आहेत. समजा N1 असेल आपण म्हणूया 256 हर्ट्ज आहे, आणि त्याच्यानंतर N2 म्हणूया आपण किती आहे? 258 हर्ट्ज आहे. Sounded together, the time interval between the two consecutive maxima heard by an observer is, म्हणजे आपल्याला टाइम इंटरवल फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण काय करूया? बीट फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करूया. तर बीट फ्रिक्वेन्सी काय येते? N2 मायनस N1 म्हणजे हायर मायनस लोअर असते ना, तर N2 मायनस N1 किती आलं? या ठिकाणी 250. N1 मायनस N2 पण घेऊ शकतो तुम्ही. ओके, हा झालं. एक लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन झालं की झालं. एक लास्ट क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर तिकडे जॉईन करा तुम्ही. हा,
तर मग या ठिकाणी काय येईल बघा, N2 - N1 258 - 256, तर याचं किती आलं 2 हर्ट्स आलं. तर आता ही झाली बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे 2 हर्ट्स आले. तर बघा या ठिकाणी टाइम इंटरव्हल किती आहे, म्हणजे टाइम म्हणजे इट इज रेसिप्रोकल ऑफ द फ्रिक्वेन्सी असतो, मग ते कोणतं बी असू द्या. तर या ठिकाणी यस 1 फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/2 किती आलं 0.5 आलं. सो ऑप्शन नंबर ए को ताला लगायचा, दॅट्स द करेक्ट आन्सर. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 31 तुमच्या स्क्रीनवर आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 31. काय येईल बघा याचा आन्सर, 2 vibrating tuning fork produces a progressive wave. अच्छा, 2 वेव्ह दिलेल्या आहेत. y1 = 4 sin 500 pi t, त्याच्यानंतर y2 = 2 sin, दोन इक्वेशन स्क्रीन दिसते का सर्वांना, आवाज येतोय? तर बघा 2 इक्वेशन मी ऍज इट इज घेतलेले आहे आणि नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड पर मिनिट फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण या इक्वेशन वरून N1 फाइंड आउट करूया, इक्वेशन फर्स्ट वरून. तर ω1 काय येईल बघा, अरे हे जे इक्वेशन असतं बघा, y असतं बीटचं इक्वेशन, y किंवा स्टेशनरी वेव्हचं y a sin ωt असतं. तर मग y1 असेल तर ω1 किती येणार आहे 500 पाय येणार आहे. ओमेगाची व्हॅल्यू ट्वाइस पाय N1 which is equals to 500 पाय, पाय पाय कॅन्सल. तर N1 ची व्हॅल्यू किती येईल, N1 येईल या ठिकाणी 250 येईल. लक्षामध्ये. मग तसंच N2 किती येईल बघा, हा ω2 किती आलेला आहे 506 पाय आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ट्वाइस पाय N2 यस किती येणार आहे 506 पाय, पाय पाय गेट कॅन्सल आणि N2 याचं समजा आपण हाफ केलं तर किती येणार आहे 253 येणार आहे. लक्षामध्ये याचं किती येणार आहे 253 हाफ केले. त्याच्यानंतर बघा आपण पहिल्यांदा बीट फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करूया, म्हणजे N2 - N1 फाइंड आउट करूया. हा N2 - N1 किती येतं 253 - 250 किती आलं 3 हर्ट्स आली. तर या ठिकाणी ही 3 हर्ट्स म्हणजे काय पर सेकंद आहे इथे लक्षामध्ये. ओके, तर आपल्याला मिनिट मध्ये फाइंड आउट करायचं आहे, तर इंटू 3 करावं लागेल, सॉरी इंटू 60 करावं लागेल. तर इंटू 60 केलं तर काय आलं, हे मिनिट मध्ये आलं 18 180 यस दॅट इज द हर्ट्स पर मिनिट आलं. सो 180 दॅट इज द 180. ओके, सर्वांना समजले आन्सर, 180 इज द करेक्ट आन्सर. आवाज यायला ना. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32 तुम्हाला होमवर्क साठी घ्यायचा आहे, सेम आहे. या ठिकाणी तुम्हाला पर सेकंड फाइंड आउट करायचंय, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी देर इज नो नीड टू मल्टिप्लाय बाय द 60. जर समजा पर मिनिट फाइंड आउट करायला सांगितलं तर 60 मल्टिप्लाय करा. ओके, क्वेश्चन नंबर 32 होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा आहे. दिस इज फॉर द होमवर्क. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. So have a nice day. Bye bye to all of you.